पुणे विद्यापीठात अभिजित दिपके याचं आंदोलन काही वेळापूर्वी संपलेलं आहे आणि त्यांनी भाषणामध्ये 20 तारखेला दिल्लीमध्ये येण्याचं आवाहन केलंय. काही नागरिक माझ्यासोबत आहेत, काही विद्यार्थी माझ्यासोबत आहेत. आप जिस तरह से अभिजीत का जो प्रोटेस्ट है वो बहुत बड़ी लेवल पे अब जा रहा है, लेकिन गवर्नमेंट की तरफ से इसको इग्नोर किया जा रहा है. गवर्नमेंट की तरफ से क्या किया जा रहा है उसको आप गवर्नमेंट को जाके पूछिए, आप लोगों को क्यों नहीं, लोगों का व्यू तो आना चाहिए सामने, बात तो रोकनी चाहिए. गवर्नमेंट सुनने में इंटरेस्टेड ही नहीं है. यही तो बात मैं पूछ रहा हूँ. हाँ, तो गवर्नमेंट को पूछिए ये वाली सवाल कि वो क्यों इग्नोर कर रहे हैं, वो तो हम नहीं बता पाएंगे. बट हम इसलिए हैं यहाँ पे क्योंकि एजुकेशन सिस्टम में जो करप्शन है वो खत्म होना पड़ेगा और धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना पड़ेगा. धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावाच लागेल. मोठ्या प्रमाणात हे जे आंदोलन आहे ते संपूर्ण भारतात आता पेटताना पाहायला मिळत आहे. सुरुवातीला जंतर मंतर येथे एक आंदोलन झालं आणि त्यानंतर त्याचा पुढचा टप्पा जो आहे तो पुण्यामध्ये पाहायला मिळाला आणि याच ठिकाणी काही वेळापूर्वी अभिजित दिपके याचं एक भाषण झालं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी अनेक महत्वाचे मुद्दे मांडलेले आहेत, जसे की धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा किती महत्वाचा आहे, त्याचबरोबर कशा पद्धतीने त्यांनी हे सगळं आंदोलन पुढे केलेलं आहे. 20 तारखेपर्यंत जर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा नाही आला तर सगळ्या विद्यार्थ्यांनी दिल्लीमध्ये यायचं आणि पुढे जंतर मंतरवर हे सगळं आंदोलन आहे, ही सगळी प्रोटेस्ट आहे, ही सगळी त्याची मुवमेंट आहे ती पुढे न्यायची, अशा पद्धतीचे सगळं आंदोलन आहे. अजूनही काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा आपण प्रयत्न करूयात. या दादाला आपण त्याची प्रतिक्रिया. तू भाषण ऐकलं सत्ता अभिजितचं, त्यातले तुला जे सगळे मुद्दे ते महत्वाचे वाटतायत, ते सरकार गांभीर्याने घेत नाही अजूनही आंदोलन. हे सर्व खरं आहे, सरकारने गांभीर्याने घ्यायला पाहिजे. विद्यार्थ्यांचा बळी जातोय सरकारमुळे, पेपर फुटी कशामुळे होत आहे याच्यावर सरकारने लक्ष द्यायला पाहिजे. कारण की विद्या ही पैशाने विकत घेता येत नसते. आता जे भाषण जो त्या जो ऐकलं, तुला त्यातले कुठले मुद्दे जे तुला अत्यंत भावले? आता आपण जर कधी विचार केला तर आता सर्व मुद्दे महत्वाचेच होते. कारण की शिक्षण मध्ये तुम्ही राजीनामा घेत नाहीये. इतर सर्व काही श्रीमंतांच्या व्यक्ती नाहीये. सर्व आम्ही गरीब लोक आहेत, आम्ही शेतकऱ्याची मुलं आहोत. तर आम्ही दुरून इथं आंदोलनासाठी आलेलो आहे. नक्कीच जे शेतकऱ्याचे मुलं आहेत, दूरवरून आम्ही या ठिकाणी आंदोलनाला आलेलो आहोत आणि अनेक पोस्टर असतील, बॅनर असतील, मुळात या विद्यार्थ्यांच्या हातात जर आपण पाहिला तर हे एक मराठी चित्रपटातलं एक स्लोगन आहे आणि तो घेऊन तो हातात आलेला आहे. काय हे कशामुळे घेतलंय आणि कोणाला उद्देशून? मोदी सरकारला. मी स्वतः 4 वर्ष झाले नीटचा पेपर होते. पहिल्या वर्षी मी अभ्यास केला नाही, दुसऱ्या वर्षी पेपर फुटला, तिसऱ्या वर्षी पेपर अवघड आला, चौथ्या वर्षी पेपर प्रिपेअर करून दिला तर पेपर फुटला. मग काय जबाबदार कोण? मोदी सरकार. वोटिंग करतोस का? अजून वोटिंगचा वोटर आयडी नाही, वोटर आयडी नाही आला काढला नाही. वोटर आयडी आल्यानंतर या सगळ्यांचा विचार डोक्यात असेल ना? येस डेफिनेटली. हे विद्यार्थी आहेत आणि हे जे भावी वोटर्स आहेत, काही विद्यार्थिनी पण आहेत. मी जातो या विद्यार्थिनींकडे सुद्धा जाण्याचा प्रयत्न करतोय, मी यांच्याकडेही जाण्याचा काहींचा प्रयत्न करतोय. ताई, आता तू सगळं भाषण ऐकलं त्यांचं, काय कुठले मुद्दे महत्वाचे वाटतात? मला ऍक्च्युली सगळेच मुद्दे महत्वाचे वाटते आणि मला असं वाटते की एज्युकेशन इतकं महत्वाचं आहे आपल्यासाठी. सो मला असं वाटते की त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे, लवकरात लवकर द्यायला पाहिजे. आणि माझी खूप अपेक्षा आहे की त्यांनी राजीनामासाठी खूप साऱ्या मोठ्या गोष्टीचा विचार नाही करत सध्या ते, आणि त्यांनी करायला पाहिजे. कारण मला वाटतं की महाराष्ट्राची जनता खूप डेंजर आहे, कारण ती शिवाजी महाराजांची जनता आहे. सो शिवाजी महाराजांनी आम्हाला नेहमी शिकवलंय की आपल्या हक्कासाठी लढलं पाहिजे. सो बेसिकली एज्युकेशन इतकं महत्वाचं की आपल्या हक्कासाठी आपण लढलं पाहिजे आणि बेसिकली सगळे मुद्दे खूप महत्वाचे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा आणि सगळे मुद्दे अभिजित दिपके याच्या भाषणातले अत्यंत महत्वाचे होते. भारतातली जी एज्युकेशन सिस्टीम आहे, जी शैक्षणिक व्यवस्था आहे ती बदलली पाहिजे, त्यामध्ये आमूलाग्र बदल झाले पाहिजेत, या सगळ्या विद्यार्थ्यांचं हेच म्हणणं आहे. आणि जे 2030 मध्ये नव वोटर असणार आहेत, नव मतदार असणार आहेत, त्यांनी मात्र स्पष्ट सांगितलंय की हे सगळं जे आता घडतंय ते आमच्या डोक्यात आहे आणि ज्यावेळेस आम्ही मतदान करायला जाणार त्यावेळेस त्याचा परिणाम तिथं दिसणार. त्यामुळे हे जे युवक आहेत, हा देश युवकांचा आहे आणि हे युवक आता थेट सरकारला जाब विचारतायत. अभिजित तरडे, पॉलिटिकल महाराष्ट्र.